रायगडच्या आंबेनळी घाटामध्ये जीप खोल दरीमध्ये कोसळून मोठी दुर्घटना घडलेली आहे। या अपघातामध्ये वाहनातील 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान आंबेनळी घाटामध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। शोध आणि बचाव पथकानं 2 मृतदेह बाहेर काढलेले आहेत आणि इतर काही जणांचा शोध हा अद्यापही सुरू आहे। ही एक मोठी दुर्घटना घडलेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये। आंबेनळी घाटामध्ये एक जीप ही खोल दरीमध्ये कोसळून तब्बल 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश म्हापरळकर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, तब्बल 8 जणांचा मृत्यू झालाय। शोध मोहीम नेमकी कशी सुरू आहे आणि अपघात कसा घडला? आकांक्षा, खरं तर आज सकाळची ही अतिशय दुर्घटना अशी घडलेली बातमी आहे। कारण आपण बघितलं तर आंबेनळी घाट हा आपण बघितलं तर महाबळेश्वर कडे जाणारा आहे। रायगड आणि सातारा या 2 जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा एक घाट म्हणून समजला जातो। मात्र या घाटामध्ये आज आपण बघितलं तर एक सकाळी स्कॉर्पिओ जी आहे जीप ती खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आणि या स्कॉर्पिओमध्ये एकूण 8 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे आणि या सर्वांचा या ठिकाणी मृत्यू देखील झालाय। आतापर्यंत आपण बघितलं तर 2 मृतदेह आहेत ते बचाव पथकाला या ठिकाणी बाहेर काढण्यात यश आलंय। सातारा, आसगाव आणि कोरेगाव तालुक्यामधले हे सगळे प्रवासी असल्याची माहिती आहे। जवळपास 500 ते 700 फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळली। आपण बघितलं तर 2018 मध्ये 28 जुलै रोजी याच स्पॉटवर कृषी विद्यापीठ दापोलीची देखील बस कोसळली होती आणि या बसमध्ये एकूण 33 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्याच स्पॉटच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ही स्कॉर्पिओ आहे ती कोसळलेली आहे। आपण बघितलं तर कोकणामध्ये हे सगळे प्रवासी आहे ते प्रवास करण्यासाठी किंवा या ठिकाणी फिरण्यासाठी जात होते। मात्र नियंत्रण सुटलं असल्याची माहिती आहे ती प्राथमिक समोर आली आहे आणि त्यानंतर ही जी बस आहे, जी स्कॉर्पिओ जीप आहे ती खाली कोसळली आणि त्यामुळे आपण बघितलं तर आतापर्यंत 2 मृतदेह हाती आले असले तरी उर्वरित जे मृतदेह आहेत त्यांचा देखील शोध या ठिकाणी सुरू आहे आणि लवकरच या सगळ्यांना बाहेर काढलं जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली। ठीक आहे, धन्यवाद गणेश या माहितीसाठी।